नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. कल्पना करा, महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, सॅलरी क्रेडिटेड. त्या क्षणी सगळं ठीक वाटतं. बिलं भरली जातात, ई-एम-आय देखील भरला जातो, घर देखील चालतं, थोडं शॉपिंग होईल, थोडी सेव्हिंग देखील होईल आणि मनात एक छोटासा विचार येईल, या महिन्यात नक्की पैसे कुठे साठवायचे? पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोच मोबाईल सगळे मेसेज दाखवतो. लो बॅलन्स, क्रेडिट कार्ड पेमेंट ड्यू, ई-एम-आय डेबिटेड, मिनिमम अमाउंट पेएबल. मग अचानक लक्षात येतं, आपण पैसे कमवत आहे, पण पैसा आपल्या हातात थांबत नाही. इथंच सुरू होतं पर्सनल फायनान्स. पर्सनल फायनान्स म्हणजे फक्त पैसा वाचवणे नाही. पर्सनल फायनान्स म्हणजे तुम्ही कमवलेल्या प्रत्येक रुपयाला योग्य डायरेक्शन देणं. कारण पैसा डायरेक्शन शिवाय आला, तर तो खर्च केला जातो. पण पैसा प्लॅन सोबत आला, तर तो संपत्ती बदलू शकतो. आज आपण याच विषयावर बोलणार आहे. पर्सनल फायनान्स म्हणजे काय? किंवा त्याहून महत्त्वाचा प्रश्न, आपल्या शाळेमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, डिग्रीमध्ये एवढं सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, पण पैसा कसा हाताळायचा हे बहुतेक कोणत्याही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हे बहुतेक लोकांना कुणी शिकवत देखील नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण आजच्या काळात हा विषय ऑप्शनल राहिलेला नाही. पूर्वी एक पगार, एक घर, थोडी बचत आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन एवढं पुरेसं वाटायचं. पण आज सिस्टम बदललेली आहे. जॉब सिक्युअर राहिलेला नाही. महागाई बिलकुल शांत नाहीये. मेडिकल कॉस्ट बिलकुल कमी नाहीये. एज्युकेशनल खर्च प्रचंड वाढत आहे. लाईफस्टाईल प्रेशर देखील कमी होत नाहीये आणि सोशल मीडिया रोज सांगतं, अजून तुमच्याकडं खूप गोष्टी कमी आहेत. म्हणजे अर्निंग वाढली, की प्रेशर देखील वाढतंय. आधी लोकं गरजांसाठी खर्च करायचे. आता लोक कंपॅरिझनसाठी खर्च करतात. आधी लोन घरासाठी घेतलं जायचं. आता लोन फोनसाठी, ट्रिप, बाईक, वेडिंग, फर्निचर, इव्हेंट, इव्हन शॉपिंगसाठी देखील ई-एम-आय मिळतो. सिस्टम खूप स्मार्ट आहे. ते तुमच्या इन्कमपेक्षा तुमच्या फ्युचर इन्कमवर आधी हक्क सांगते आणि हेच पर्सनल फायनान्स समजून घेण्याचं पहिलं कारण आहे. कारण तुम्ही तुमच्या पैशांवर कंट्रोल घेतला नाही, तर तुमचं फ्युचर इन्कम आधीच कुणीतरी बुक करून ठेवेल. पर्सनल फायनान्सचं एक सिस्टम आहे, पण ते बिलकुल ईझी नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण पर्सनल फायनान्सचे मेन विषय येतात इन्कम, एक्सपेन्सेस, सेव्हिंग, कर्ज, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स प्लॅनिंग. हे 7 शब्द दिसायला खूप साधे पण एखाद्या कुटुंबाचं फायनान्शियल फ्युचर या 7 गोष्टीच्या भोवतीच उभं असतं. पहिल्या भागापासून सुरुवात करूया इन्कम. आपण किती कमवतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे आपला पैसा कुठून येतो. जर तुमचा पैसा एका इन्कम सोर्समधून येत असेल, तर तुमचं संपूर्ण आर्थिक आयुष्य एका दरवाजावर अवलंबून आहे. जॉब बंद झाला, बिझनेस बंद झाला, हेल्थ प्रॉब्लेम झाला, मार्केट स्लोडाऊनमध्ये गेलं, काहीही झालं, तर इन्कम लगेच थांबू शकतं. म्हणून पर्सनल फायनान्समध्ये फक्त पैसा कमवणं नाही, तर इन्कम स्टेबिलिटी आणि इन्कम डायव्हर्सिफिकेशन देखील खूप महत्त्वाचं आहे. दुसरा भाग एक्सपेन्सेस. बहुतेक लोकं इथंच हरतात. कारण खर्च वाईट नसतो. अनप्लॅन्ड खर्च खूप धोकादायक असतो. घर भाडं, किराणा, वीज बिल, स्कूल फी, पेट्रोल, मेडिकल एक्सपेन्सेस, ट्रॅव्हल हे खर्च सर्वांना दिसतात. पण छोटे-छोटे अनव्हिजिबल एक्सपेन्सेस दिसत नाही. जसं की सबस्क्रिप्शन असेल, फूड डिलिव्हरी असेल, ऑनलाईन शॉपिंग असेल, वीकेंडच्या पार्ट्या असतील किंवा वीकेंडला हॉटेलमध्ये जेवण केलेलं असेल. इन्स्टंट डिस्काउंटच्या नावाखाली घेतलेली अनावश्यक खरेदी. फक्त ₹299 अशी गोष्ट महिन्याला 10 वेळा झाली, तर ₹2,990 होतात आणि वर्षभरात जवळपास ₹36,000 होतात. हा आकडा गरीब करत नाही. ही एक सवय गरीब ठेवते. तिसरा भाग सेव्हिंग. सेव्हिंग म्हणजे उरलेले पैसे बाजूला काढून ठेवणे नाही. सेव्हिंग म्हणजे आधी स्वतःला पैसे देणे. बहुतेक लोकांचा फॉर्म्युला असतो, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू सेव्हिंग. पण फायनान्शियली स्ट्रॉंग लोकांचा फॉर्म्युला वेगळा असतो. इन्कम मायनस सेव्हिंग इक्वल एक्सपेन्सेस करतात. म्हणजे पगार आला की आधी सेव्हिंग आणि मग खर्च. कारण महिन्याच्या शेवटी सेव्हिंग करायची वाट बघितली, तर शेवटी महिना राहतो, पैसा उरत नाही. चौथा भाग इमर्जन्सी फंड. हा पर्सनल फायनान्सचा सर्वात जास्त अंडररेटेड भाग आहे. लोकं इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, पण इमर्जन्सी फंड नसतो त्यांच्याकडं. पण अचानक मेडिकल इमर्जन्सी आली, जॉब गेला, बिझनेसमध्ये कॅश फ्लो अडकला, घरात मोठा खर्च झाला, तर इन्व्हेस्टमेंट तोडावी लागते, लोन घ्यावं लागतं. इमर्जन्सी फंड म्हणजे साधारणतः 6 महिने ते 12 महिन्याचा
आवश्यक खर्चा इतकी रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक आहे. करून चॅनलला ठेवणं. सबस्क्राईब ही नक्की करा रक्कम तुम्हाला आणि हो, कधीच श्रीमंत घंटी बनवणार दाबायला नाही, विसरू पण नका. ती तुम्हाला पॅनिकमध्ये चुकीचं डिसिजन घेण्यापासून वाचवते. 5वा भाग आहे कर्ज. लोन स्वतः वाईट नसतं, पण लोनचा वापर कशासाठी केला जातो हे महत्वाचं आहे. होम लोन असेट बनवू शकतं, एज्युकेशनल लोन स्किलसाठी असू शकतं, बिझनेस लोन ग्रोथसाठी असू शकतं. पण क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग, पर्सनल लोन, बाय नाव पे लेटर, अननेसेसरी ईएमआय हे फ्युचर इन्कमवरचा प्रेशर वाढवतात. एक अनकम्फर्टेबल रियालिटी समजून घेऊया. तुम्ही 18 ते 36% इंटरेस्टनं कर्ज घेतलं असेल आणि 10 ते 12% रिटर्नच्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल, तर हे मॅथ्स तुमच्या बाजूने नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही आहात. तुम्ही एका बाजूने पाणी भरताय आणि दुसऱ्या बाजूने बादलीला मोठं छिद्र आहे. 6वा भाग येतो इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही. इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी असतो. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या सेव्हिंगसाठी असतो. कारण एक मोठं हॉस्पिटलचं बिल अनेक वर्षाच्या सेव्हिंग संपवून टाकू शकतं. इथंच लोक चूक करतात. ते इन्शुरन्सला रिटर्नच्या नजरेनं बघतात, पण इन्शुरन्सचा उद्देश कधीच पैसा वाढवणे नसतो. इन्शुरन्सचा उद्देश असतो फायनान्शियल डॅमेज थांबवणं. 7वा भाग आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाला कामाला लावणं. पण इथंही एक भ्रम आहे. लोक विचारतात पैसे कुठे टाकले तर डबल होतील. हा प्रश्न चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे की माझं गोल काय आहे? माझं टाइम हॉरिझन किती आहे? माझी रिस्क कॅपॅसिटी किती आहे? माझं ॲसेट अलोकेशन काय आहे? इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्स, म्युच्युअल फंड, डेब्ट फंड, गोल्ड, रिअल इस्टेट, पीपीएफ, ईपीएफ, बॉन्ड्स असे अनेक पर्याय असतात. पण कोणतंही असेट परमनंट हिरो नसतं. कधी इक्विटी चालते, कधी गोल्ड चालतं, कधी डेब्ट काम करतं, कधी कॅश ही देखील एक मोठी पोझिशन असते. पर्सनल फायनान्स म्हणजे हॉटेस्ट इन्व्हेस्टमेंट शोधणं नाही. पर्सनल फायनान्स म्हणजे तुमच्या लाईफ गोलसाठी योग्य फायनान्शियल स्ट्रक्चर तयार करणं. आपण इथं हिडन मेकॅनिझम समजून घेऊया. महागाई तुमचे पैसे चोरी करत नाही. ती तुमच्या पैशाची ताकद कमी करते. ₹1,00,000 मोठी रक्कम वाटू शकते. पण जर महागाईचा दर 6% असेल, तर साधारणतः 12 वर्षात त्या पैशाची खरेदी शक्ती जवळपास 50% कमी झालेली असते. म्हणजे पैसा अकाउंटमध्ये तसाच राहतो, पण त्याची पॉवर कमी होते. हा सिस्टमचा शांत खेळ आहे. पैसा दिसतो तितका सुरक्षित नसतो. म्हणून सेव्हिंग पुरेशी नाही. सेव्हिंग तुम्हाला डिसिप्लिन देते. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ग्रोथ देते. पण त्यातही एक दुसरा ट्रॅप आहे. आज सोशल मीडियावर पर्सनल फायनान्सचे अनेक शॉर्टकट विकले जातात. हा स्टॉक घ्या, ही स्ट्रॅटेजी वापरा, ही एस-आय-पी करा आणि करोडपती व्हा. क्रेडिट कार्ड वापरा, रिच लाईफस्टाईल जगा. रियालिटी इतकी ग्लॅमरस नसते मित्रांनो. एस-आय-पी वेल्थ बनवू शकते, पण टाइम, कन्सिस्टन्सी आणि मार्केट व्होलॅटिलिटी सहन करायची क्षमता लागते. स्टॉक मार्केट वेल्थ देऊ शकतं, पण नॉलेज, पेशन्स आणि रिस्क मॅनेजमेंट देखील लागतं. क्रेडिट कार्ड बेनिफिट देऊ शकतं, पण डिसिप्लिन नसेल तर ते सायलेंट डेप्ट मशीन बनतं. लोन लाईफस्टाईल देऊ शकतं, पण फ्रीडम कमी करू शकतं. म्हणून पर्सनल फायनान्समध्ये सर्वात महत्वाचा शब्द आहे क्लॅरिटी. तुम्ही काय कमवता आहे. हे चॅनलला महत्वाचं नाहीये. सबस्क्राईब नक्की तुम्ही करा काय आणि ठेवता, हो, काय घंटी वाढवता आणि दाबायला विसरू कशासाठी नका. वापरता हे खूप महत्वाचं आहे. एका व्यक्तीचा पगार ₹30,000 असू शकतो आणि तो हळू-हळू असेटमध्ये बदलू देखील शकतो. दुसऱ्या व्यक्तीचा पगार 2,00,000 असू शकतो, तरी देखील त्याचं ईएमआय, रेंट, लक्झरियस लाईफस्टाईल, कर्ज यामध्ये तो अडकू शकतो. कारण वेल्थ हा इन्कमचा ऑटोमॅटिक रिझल्ट नाहीये. वेल्थ हे बिहेवियरचा रिझल्ट आहे. हा विषय फक्त इंडिव्हिज्युअल नाहीये. याचे ब्रॉडर इम्पॅक्ट देखील आहेत. ज्या सोसायटीमध्ये लोक फायनान्शियली लिटरेट नसतात, तिथं स्कॅम वाढतात, पॉन्झी स्कीम चालतात, फेक टिप्स विकल्या जातात, लोन ट्रॅप वाढले जातात, इन्शुरन्स चुकीच्या पद्धतीने विकला जातो, रिटायरमेंट प्लॅनिंग पाठीमागं पडतं आणि मग लोक 50व्या वर्षी विचार करतात, इतकं वर्ष काम करूनही माझ्याकडे पुरेसे पैसे का नाहीत? याचं उत्तर बहुतेक वेळेला इन्कम मध्ये नसतं. उत्तर सिस्टम मध्ये असतं. त्यांनी पैसा कमवला, पण पैशाचं सिस्टम तयार केलं नाही. पर्सनल फायनान्स म्हणजे हे सिस्टम तयार करणं. बजेट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाही, ते अवेअरनेस आहे. सेव्हिंग म्हणजे सॅक्रिफाईस नाही, ती फ्युचर फ्रीडम आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गॅम्बलिंग नाही, ती गोल बेस्ड ग्रोथ आहे. इन्शुरन्स म्हणजे खर्च नाही, ते प्रोटेक्शन आहे. कर्ज म्हणजे एनिमी नाही,
पण चुकीचं कर्ज फ्युचरवर कब्जा करू शकतं. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे लूपहोल शोधणं नाही, ती कायदेशीर आणि स्मार्ट फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. शेवटी पर्सनल फायनान्स हा आकड्याचा विषय आहे. खरं तर तो लाईफ चॉईसचा विषय आहे. तुम्ही आज खर्च करता तो पैसा फक्त पैसा नसतो. तो तुमच्या फ्युचरचा टाईमचा तुकडा असतो. तुम्ही घेतलेला प्रत्येक ई-एम-आय तुमच्या पुढच्या महिन्याच्या स्वातंत्र्यावर क्लेम करतो. तुम्ही केलेलं प्रत्येक स्मार्ट सेव्हिंग तुमच्या फ्युचर सेल्फसाठी थोडं हलकं जीवन देतं. तुम्ही घेतलेला प्रत्येक इम्प्लेसिव्ह डिसिजन च्या फायनान्शियल प्लॅनला मागं खेचतो आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक डिसिप्लिन्ड डिसिजन शांतपणे तुमच्यासाठी काम करतो. म्हणून पर्सनल फायनान्सचा खरा अर्थ आहे, तुम्ही पैशासाठी आयुष्यभर धावत राहणार, की एक दिवस पैसा तुमच्यासाठी धावू लागेल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण पैसा कमवणं ही सुरुवात आहे, पण पैसा समजणं ही खरी फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात आहे. कारण सर्वात मोठा हा प्रश्न नाही, की तुम्ही महिन्याला किती कमवता? खरा प्रश्न आहे, तुमच्या पैशाला तुमच्यापेक्षा जास्त शिस्त आहे का? मित्रांनो, मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये पर्सनल फायनान्स नेमकं काय असतं? हा विषय तुमच्यासाठी क्लिअर झाला असेल. मित्रांनो, तुम्हाला पर्सनल फायनान्ससाठी माझ्याकडून कुठलीही मदत लागत असेल, कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, एस-आय-पी सुरू करायची असेल, एस-डब्ल्यू-पी सुरू करायचं असेल किंवा अजूनपर्यंत हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स घेतला नसेल, त्याचा विचार करत असेल, तर दिलेल्या नंबरला एकदा जरूर कॉल करा. तुम्हाला या चॅनलला संदर्भाचा पूर्ण सबस्क्राईब प्लॅन नक्की सांगितला करा जाईल. आणि अशाच हो, माहितीसाठी घंटी आपल्या YouTube दाबायला चॅनलला विसरू सबस्क्राईब नका. करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.